नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 65 लाख पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे 65 लाख पेन्शनधारकांना मिळणार सर्वात मोठी भेट। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे। अशा परिस्थितीत देशातील 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांनाही अधिक पैसे मिळाले। हे लक्षात घेण्यासारखे आहे की सरकार दर 10 वर्षांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करण्यासाठी नियमितपणे वेतन आयोग स्थापन करते। 7वा वेतन आयोग फेब्रुवारी 2024 मध्ये स्थापन करण्यात आला। 7वा वेतन आयोग फेब्रुवारी 2024 मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याच्या शिफारशी 2016 मध्ये लागू करण्यात आल्या, ज्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकाची आर्थिक स्थिती सुधारली। मित्रांनो, अलीकडेच नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरी म्हणजे NCJCMचे सचिव शिव गोपाल मिश्रा म्हणाले की नवीन वेतन आयोग किमान 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरची शिफारस करेल। यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 186% लक्षणीय वाढ होऊ शकते। जर केंद्र सरकारने या फिटमेंट फॅक्टरला मान्यता दिली तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ पगार 18,000 रुपयावरून 51,480 रुपयापर्यंत वाढू शकतो। तसेच या फिटमेंट फॅक्टरवरील पेन्शनधारकांचे पेन्शन 9,000 रुपयावरून 25,740 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की सरकार 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू करेल। आयोगाच्या शिफारशी वेळेवर तयार करता याव्यात आणि निर्धारित वेळेत अंमलात आणता याव्यात यासाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। पहिल्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ मासिक वेतन 10 रुपयावरून 30 रुपये केले होते, तर दुसऱ्या वेतन आयोगाअंतर्गत ते 80 रुपये करण्यात आले होते। सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मासिक मूळ वेतन तिसऱ्या वेतन आयोगाअंतर्गत 185 रुपये, चौथ्या वेतन आयोगाअंतर्गत 750 रुपये, 5व्या वेतन आयोगाअंतर्गत 2,550 रुपये, 6व्या वेतन आयोगाअंतर्गत 7,000 रुपये आणि 7व्या वेतन आयोगाअंतर्गत 18,000 रुपये करण्यात आले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।